वसुंधरा, निघायचं का? बनी, घरी जायचंय ना? चल चल चल. असं काय करतेस वसू? वसुंधरा, मी काय म्हणते, तुझा पाय निघत नसेल, मन होत नसेल तर तू आणि बनी राहा की इथे 2-3 दिवस. अगं वहिनी, लग्नाला अजून 8 दिवस नाही झाले. सुनबाईला लगेच माहेरी पाठवते की काय? अगं म्हणजे आपल्याकडे तशी प्रथा नाहीये. प्रथा कसले घेऊन बसलात तुम्ही वंश? आपल्याकडे या सगळ्या प्रथा नंतर दिलेली वचनं पाळतं का कुणी? प्रत्येकाला आपल्या मुलीचं सुख महत्वाचं. राहा ग वसुंधरा, तुझं मन झालं तर ये, नाही तर राहा इथेच कायमची. ऐक, ते नवीन चप्पल आहे ना? अगं बाई, बसून घाल ना चप्पल. जरा बसून घालते, मला ना पटकन सरकवता येत नाहीये पाय. आले ग, तोपर्यंत ठरव. जातोय का कोणी मदतीला? येत आहेत त्या बहिणी. बसा ना, बसा. इथे बसते. काय उगाच कुठे धडपडले ना तर फार महागात पडेल मला. हो ना जयश्रीताई, नाही म्हणजे असं काय घडलं म्हणून तुम्ही वसूला इथे माहेरीच ठेवून जायला निघाला? मी तुम्हाला म्हटलं होतं ना, हे घर लवकरात लवकर बनीच्या नावावर करा म्हणून. केलं नाही? आता लग्न झालं, तुमच्या बनीची आमच्या इथल्या शाळेमध्ये ऍडमिशन सुद्धा झाली. त्या ऍडमिशनच्या निमित्ताने तुमच्या मुलीने माझ्या मुलाकडून 1.25 लाख रुपये उकळले. 1,26,000 रुपये. आणि तरी सुद्धा तुम्ही घर त्याच्या नावावर करायला तयार नाही. मला ज्याची भीती होती ना तेच घडतंय. माझ्या मुलाचा पैसा पाण्यासारखा खर्च होतोय. आमचे प्रयत्न सुरू आहेत ना. एकच संधी देते, शेवटची. लवकरात लवकर हे घर बनीच्या नावावर करा, नाहीतर मी तुमच्या मुलीला इथंच कायमचं माहेरी पाठवीन. जयश्री, बरं निघायचं का आता आपण? अहो, मस्करी करत होते मी. अगं, लग्नानंतर मुलीचं सासर हेच तिचं घर. चल चल, खूप कामं पडली आहेत. चला 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 वहिनी. चीनू मनू अगं सावकाश. बाबा आलो. ये. वा 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 वा. फक्त तिघे होते पण काय तयारी केली होती जेवणाची. चिकन पण छान होतं रे. खरंच. आता आपण लवकरात लवकर त्यांना पण जेवायला बोलूया काय? हो अगदीच. हो, आणि वहिनी नेक्स्ट टाइम ना आपण त्यांच्याकरता व्हेजिटेरियन जेवण करूया. हा, तुमच्या साईलचं त्यांनाही बरं वाटेल नाही का? हा अवनी, हो आपण कुंदाला लग्नात साडी घेतली होती काय का? त्याने घेतली नसेल ना तर वसुंधराच्या बाहेर पटकन तिच्याची साडी पाठवून दे.
म्हणजे तिला आधी दिली असेल तरी पण तिला वाटलं जेवण चांगलं झालं म्हणून ही अजून एक साडी. चला 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 झोपूया. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. आई हा मला फोन आहे ना, मला आजी आजोबांना फोन करायचंय. एवढं सांगूय ना गं, आपण पटलो की नाही ते. नाहीतर तुला माहिती आहे ना. चल चल फोन करूयात आपण. चल मी पण येते. वसुंधरा हा थांब ना जरा, मला बोलायचंय तुझ्याशी. हे घे जा बाळ, मी आलेच हा. लग्न झाल्यापासून बघतेय सतत तू आपल्या बहिणीच्या मागे मागे. उद्या शाळा काय फक्त त्याची एकट्याचीच सुरू होणार आहे का? चिनू मनूची पण होणार आहे ना? त्यांच्या डब्याची तयारी कोण करणार? आईनी अगं अशी काय करतेस? तिच्याकडनं कसली अपेक्षा करतेस तू? ती फक्त स्वतःच्या मुलाचा विचार करणार. अगं त्यासाठीच तर हिने. बरोबर बोलताय तुम्ही वंच. मलाच आपलं वाटत होतं की मी माझ्या मुलासाठी बायको आणतेय, या घरासाठी सून आणतेय, ती या घरातल्यांच्या आनंदासाठी प्रयत्न करेल, घरात रमेल, घरातलीच होईल. पण नाही, हिचं आपलं सतत बनी आहे की बनी. माहिती काय हे सगळं काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. बनीसाठी हे घर, इथली माणसं सगळं नवीन आहे हो, म्हणून काळजी करत असते मी त्याची. बनीला माझ्याशिवाय एक क्षणभरही राहायची सवय नाही. आणि चिनू मनूच्या शाळेचा पहिला दिवस आहे, माझ्यासाठी महत्वाचा आहे तो. मी तिघांची तयारी करणारच ना. आणि माझं त्यांच्याशी पहिल्यापासून बॉन्डिंग नीट झालं नाही. मी आणि बनी इथे आल्यापासून त्यांना असं वाटतं की त्यांचा बाबा त्यांच्यापासून दूर जाईल. मी प्रयत्न करते हळूहळू त्यांच्यासोबत मैत्री करण्याचा. कधी पण कधी तुझी त्यांच्यासोबत मैत्री होईपर्यंत त्या मोठ्या होतील ग. तू नसती कारण देऊ नकोस. तुला काय वाटतं मी काय बोलत नाही म्हणजे मला काही कळत नाही? सगळीकडे लक्ष असतं माझं. लग्न झाल्याच्या 3ऱ्या दिवशी तू मुलाची ऍडमिशन घ्यायला गेलीस. बरं एकटी गेली नाहीस, आकाशला सोबत घेऊन गेलीस. तुला माहिती होतं तू एकटी जाणार म्हणजे आकाश तुला जाऊ देणार नाही, तो बरोबर येणारच. बरं त्याला नेलंस त्या नेलंस, त्याच्याकडून बनीची वर्षभराची फी उकळलीस. 1,26,000 रुपये. नाही त्यांनी स्वतः पैशासाठी केलंस ना लग्न हे? तुला स्वतःसाठी काही नकोच होत. तुला हवं होतं बनीसाठी चांगलं आयुष्य, उत्तम शाळा, कॉलेज, परदेशातलं शिक्षण, ह्याच्यासाठी केलंस तू लग्न. नाहीतर कुठली स्त्री लग्न झाल्याच्या दिवशी आपल्या नवऱ्याची बेडरूम सोडून दुसऱ्या खोलीत जाऊन राहील? तुझ्यासाठी चांगलंच होतं ते. आयत्या ठाकूरांच्या घरच्या सुखसोयी उपभोगायला मिळतील आणि लग्नही निभवायची गरज पडणार नाही. हेच नाही. मी नेक्स्ट टाइम येईन ना, तर आपण खूप खेळूया. यावेळी एवढं खेळायला नाही मिळालं ना. हो रे बाळा. हो अरे हो, आजी म्हणत होती की तुझ्यासाठी लोणच्याची बरणी काढून ठेवली होती, पण तू घेऊन जायला विसरलास. नाही नाही, मम्मी मुद्दामून तिथेच ठेवला. इकडे किती तिखट जेवण असतं आणि त्यात परत लोणचं, असं कसं चालणार? बनी मन पुढच्या वेळेला ना मी तुला छुंदा देते. मी काय म्हणते, तिथे पोचल्यावर किंवा वाटेत जाताना तुझी दुसरी आजी तुला काही बोलली तर नाही ना? अगं त्याला कशाला या सगळ्यात ओढतेस?
एकदाचे आकाशरावांना हे पैसे देऊन टाकते. हॅलो, काय आलं आजी? अरे काही नाही, मी विचारत होते सगळ्यांना जेवण आवडलं ना? हो, आवडलं सगळ्यांना. तू टेन्शन नको घेऊस ग. आणि ठीक आहे, आता मी फोन ठेवतो. उद्या शाळा आहे, मी झोपतो आता. गुड नाईट. हा, झोप झोप. आपला बनी किती आनंदात आहे नाही? म्हणजे आकाशरावांचा त्याला खूपच लढा लागलाय. हो ना. अहो, पण मला खूप भीती वाटते हो. म्हणजे जयश्रीताई म्हणाल्या तसं त्यांनी खरंच केलं आणि वसू आणि बनीला इथे परत पाठवून दिलं तर? वसूला तर त्रास होईलच, पण बनीच्या मनावर त्याचा कसा परिणाम होईल विचारच करवत नाही मला. नाही का नाही, असं काही नाही होणार. म्हणजे आकाशराव तसं काही होऊ देणार नाहीत. तुम्हाला माहित नाही हो, घरातल्या पुरुषांना बायका आपल्या पदराच्या गाठीला कसं बांधून ठेवतात ते. उद्या काय वाटेल ते कारण सांगतील हो. त्या म्हणतील वसूला बरं वाटत नाही म्हणून 4 दिवस दिले माहेरी पाठवून, आणि बनी एकटा कसा राहणार म्हणून त्यालाही सोबत पाठवलं. मग ठीक आहे, मग आपण ना आकाशरावांना सगळं खरं सांगून टाकूया. अहो, कुठला मुलगा आपल्या आईच्या विरोधात सासू सासऱ्यांचं ऐकून घेईल? लग्नानंतर सगळं व्यवस्थित होईल असं वाटलं होतं मला, पण आता असं वाटतंय की हे घर आपल्याला त्याच्या नावावर करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. अहो, कसं करणार? कसं करणार? हा, म्हणजे आपण या बाबतीत त्या वकिलाचा सल्ला घेतला होता. त्यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत करायला असमर्थता दाखवली. म्हणजे मला ना आता फक्त एकच ऑप्शन दिसतंय. विशाखा मॅडमनं सांगितलेल्या त्या माणसाला कॉन्टॅक्ट करणं. विशाखा मॅडमने सांगितलंय म्हणजे तो आपल्याला नक्कीच मदत करेल. हो, पण मागच्या वेळेला वसूनी फोन उचलला होता तेव्हा ती म्हणाली होती की तो शार्दूलचा आवाज वाटतोय म्हणून. हो, आणि म्हणजे त्यावेळी काही गडबडीत मी तो नंबर पटकन ब्लॉक करून टाकला. पण मला असं वाटतं ना की वसूचा ना काहीतरी गैरसमज झाला असावा. आपण ना विशाखा मॅडमना फोन करून विचारूया नेमका कोण आहे ते. हो, पण आत्ता फोन करणार? इकडे जीव टांगणीला लागलाय. तू काय रात्रीचं घेऊन बसलीस? बोला रानडे, काय काम काढलं आज? मॅडम सॉरी, रात्री उशिरा फोन केला तुम्हाला. उशीर कुठला हो? माझी रात्र तर आत्ता सुरू झाली आहे. बोला. मॅडम, त्या दिवशी वकिलाच्या ऑफिस बाहेर तुम्ही मला एक कार्ड दिलं होतं, म्हणजे एक नंबर दिला होता. तो नेमका कोणाचा होता? लकीचा. रानडे, ओ तुम्ही त्याला अजून फोन केला नाहीये? तुमचा प्रॉब्लेम होता म्हणून तुमची नर्सरी मी घेतली ना विकत. मग आता अजून कुठला प्रॉब्लेम आहे तुमचा? नाही ना मॅडम, म्हणजे अजून ते घर बनीच्या नावावर करायचं राहिलंय ना. आमची जयू सुद्धा ना कमालच करते. हा मॅडम, आम्ही त्याला फोन केला पण तेव्हा आवाज मला ओळखीचा वाटला. ओळखीचा? रानडे, तुमचा आणि लकीचा काय संबंध आहे? एक सांगू का, तुमच्यासारख्या पापभिरू माणसाच्या आयुष्यामध्ये लकी सारखी माणसं आपसूक येत नसतात बरं का रानडे. ती आणावी लागतात. काम करा, त्याला फोन करा, तो तुमचं काम नक्की करेल. हो, थँक्यू. मॅडम, मला त्यांचा दुसरा नंबर मिळू शकेल का? हो, पाठवते. हो, थँक्यू. बाय. काय हो, काय म्हणाल्या? मी तुला म्हटलं होतं ना की वसूचा काहीतरी गैरसमज झाला असावा.
नाही ते आता दुसरा फोन नंबर पाठवत आहेत, आपण त्यावर त्यांना फोन करू. बोला ना. काय झालं? हे काय? हे तुम्ही बनीच्या फीससाठी भरलेले पैसे. प्लीज तुमचे पैसे परत घ्या. हो पण मी भरले ना. घरचे काही बोललेत का तुम्हाला? तुमचे आई बाबा काही बोलले का? लग्न झाल्याच्या तिसऱ्या दिवशी तू मुलाची ऍडमिशन घ्यायला गेलीस. आकाशला सोबत घेऊन गेलीस. त्याच्याकडून बनीची वर्षभराची फी उकळलीस. 1,26,000 रुपये पैशासाठी केलंस ना लग्न हे? नाही अहो, असं काहीच नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना, मी गेले 3 वर्ष बनीच्या फीसाठी पैसे साठवते, म्हणून हे पैसे परत करायला आले. हो पण मी भरले आहेत ना. आणि मी म्हणालो बनी आता माझी जबाबदारी. हे प्लीज राहू दे तुमच्याकडे. 1,26,000 रुपये पैशासाठी केलंस ना लग्न हे? 1,26,000 छोटी अमाऊंट नाहीये. म्हणूनच मी बोलतोय. मला हे पैसे परत द्यायची काही गरज नाही. पैसे घ्या प्लीज. थँक्यू, तुम्ही त्यावेळेस फीसचे पैसे भर. थँक्यू. आला आला फोन नंबर आला त्यांचा. 870 22 540 42. 870 540. आज लकीबाईने पैशांची बरसात केली. बॉबी तुला सांगतो, आज पहिल्यांदा शाळेत जाण्याचा फायदा नाही आपल्याला. तुझे ए काय पाडरी चालू असताना कोणाचा फोन वाजतोय? कोण आहे? हा तुमचाच आहे. माझा फोन वाजतोय. ए फोन कुठे आहे बॉबी? हा भाई. अरे रे बाबा, एवढ्या रात्री कोण फोन करते? बघ ना, कोणाचा बाप पळून गेलाय. बघ फोन. हो भाई बघतो. तुझे हॅलो मिस्टर लकी. म्हणजे आहेत का ते लकी? ए लकी नाही, लकी साहेब बोलायचं. सॉरी. आहेत का ते लकी साहेब? मला त्यांच्याशी थोडं बोलायचं होतं. बोलायचं होतं म्हणून फोन केलेत? अरे ही काय वेळ झाली का? आणि लकी साहेब आहेत ना, ढगात अप्सरांसोबत बोलतायत. बोला, काय काम आहे? नाही मला त्यांच्याशीच बोलायचंय. हो, त्यांची सगळी कामं मीच करतो. बोला बिंदास. असं म्हणताय? ठीक आहे. आमचं एक घर आहे, ते नावावर करायचंय. म्हणजे मुलाला कळू न देता. तुम्ही करता का अशी कामं? हो करतो, पण
एवढ्या रात्री कोणतं रजिस्ट्रेशन ऑफिस ओपन असतं? हा? हो कळतंय हो मला, पण आमचं ना थोडं अर्जंट आहे. म्हणजे 1-2 दिवसात काही होऊ शकेल का? ठीक आहे, उद्या दुपारी 12 वाजता आपण भेटूयात. आणि ते काय सोललीफ नावाचं एक रेस्टॉरंट आहे ना, तिथे भेटूयात. मी ऍड्रेस पाठवतो तुम्हाला. ओके. ए बॉबे, काय कोणाचा फोन होता? एका पार्टीचा फोन होता. पार्टी होती? अरे पार्टी तर चालू आहे. अहो भाई, ती पार्टी नाही, एका पार्टीचा फोन होता. प्रॉपर्टीचं काहीतरी बोलायचं होतं त्यांना. अच्छा, ती पार्टी होय. मी त्यांना बोललो उद्या भेटूयात आणि बोलूया त्यांच्याशी. व्हेरी गुड. भाई बोले तो और पैसा और